मला वेलकम बॅक वाला पार्ट परत शूट करावा लागतो बिकॉज मी चेक केला व्हिडिओ झाल्यानंतर एकदम असं व्हायब्रेट करत होता बट असो. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आपण खूप जास्त एक्सायटेड होतो. आपण म्हणजे मी स्पेशली जेव्हा मी पुण्याहून घरी आलो तेव्हा तो ब्लॉग बघितला असेल, मागचा ब्लॉग. आईबाबांना भेटलो, त्यांना सरप्राईज दिलं. आज प्रॉपर आपल्याकडे टाईम आहे आणि आल्यापासून मी आलो तेव्हापासून तर ठीकच आहे, पण त्याचा आधीपासून आमच्या घरात कलरिंगचं काम चालू आहे, ते पण दाखवतो. आज आपण गोलूचा स्कूलला जाणार आहेत त्याला घ्यायला, ते पण दाखवतो. खूप साऱ्या गोष्टी आहेत. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका एक सेकंदसुद्धा. खूप मजा येणार आहे मला पण आणि तुम्हा लोकांना पण, बिकॉज घरी आल्यावर कोणाला मजा येत नाही. सो स्टे ट्यून. सबस्क्राईब करून द्या, लाईक करून द्या आणि कमेंट सोडून द्या, ठीक आहे. की आईने खानदेशी लोणचं बनवलं आहे. खानदेशी लोणचं हा प्रकार एकदम बेस्ट असतो. मला माहिती नाही किती लोकांच्या घरी ते बनत असतं. प्रत्येकाच्या घरी एक वेगवेगळी पद्धत असते लोणचं बनवायची, पण खानदेशमध्ये एक वेगळी पद्धत आहे. ती आईला विचारू. आणि आईने आता पुण्याला आम्ही सगळे सोबत जाणार आहेत, त्याच्यामुळे आपण लवकर निघणार आहेत इथून सोबत. म्हणजे आई आणि बाबा पण माझ्यासोबत असणार आहेत. आपण कुठल्याही प्रकारचं असं सरप्राईज वगैरे काही ठेवणार नाही, जे आहे ते आहे आणि आत्ताच आहे, ठीक आहे. सो आईला लोणच्याची रेसिपी विचारू आणि पुण्याला किती घेऊन जातो ते पण जाणून. मम्मी, पहिली बघा ही एक बरणी, याला काय म्हणतात? या बरणीला चिनीची बरणी नाही, याला काहीतरी वेगळं म्हणतात का? चिनीचीच बरणी. याच्यातच का ठेवतात लोणचं? मला हे जाणून घ्यायचं. खूप वर्षापासून माझा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये नासत नाही लोणचं. अच्छा, नासत नाही म्हणजे खराब होत नाही? म्हणजे खराब नाही होत आणि तेल एकदम याच्यामध्ये डबडब राहतं आणि ते जे मातीचे खारे होते ना ते तेल असे साचून घेतात. अच्छा, त्याच्यामुळे ओके. आता हे तर बघा पूर्ण खाली करून दिलं आईने, पूर्ण भरलेलं होतं बिकॉज या बरण्यांमध्ये भरून दिलंय. हे बरणी आमची ताई आहे, आमची जेवण बनवणारी ताई, तिच्यासाठी आईचं प्रेम. हे बघा, तिला पण लोणचं घेऊन चालली आणि हे आमच्यासाठी, आमचं सगळ्यांसाठी. ही एक बरणी खाली झाली आहे. हे बघा, ही दुसरी बरणी जी आई म्हणते ना असं तेल वगैरे वरती राहतं. हे बघा इथे दिसत असेल तुम्हाला, या तेलाची गोष्ट करते. तर या बरणीमध्ये ते एकदम सिक्युअर राहतं आणि बेस्ट राहतं. लोणचं खराब होत नाही म्हणून ह्या बरण्या वापरतात, ठीक आहे. सो याची एकदम क्विक रेसिपी सांगून दे की हे वेगळं कसं असतं जे दुकानावर भेटतं त्याच्यापेक्षा हे का वेगळं आहे, याच्यात असं काय टाकलंय तू. हे बघा ना, मसाला किती आणि इतकं स्वादिष्ट असतं ना, इतकं जास्त टेस्टी असतं. आय एम नॉट किडिंग. खरं सांगतो, माझी आई आहे म्हणून नाही, बट ॲक्च्युअलमध्ये खूप टेस्टी असतं ते. आमच्या खानदेशमध्ये सगळे बाया टाकतात लोणचं. त्याच्यामधून आहे ना 90% सगळे बाया टाकतात, फक्त 10% नाही टाकत असते. तर याच्यामध्ये नमक टाकता, राई टाकता, लवंगा, मिरे, भाज्या, हे सगळं वाटतं आम्ही. धने, बडीशोप हे सगळं त्याच्यात टाकतो. त्याच्यात साखर, तेल, लसण, तिखट हे सगळा मसाला टाकतो आम्ही. त्याला एक दिवस असं थंड होऊ देतो. अच्छा, हां, थंड होऊ द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही 10 वाजता टाकतो. आणि लोणचं कैऱ्या फोडून आल्या आणि त्यांना 1 दिवस 1.5 दिवस सुकू देतो आम्ही त्यांनी. ओके. हां, ही प्रोसेस मी बघितली आहे, लहानपणापासून बघत आलोय. आपण जी कच्ची कैरी आणतो ना त्याचे असे पीसेस होतात छोटे छोटे, त्याला सुकवायला ठेवतात. ते सुकल्यानंतर त्याचा हा जो मसाला आहे ना हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर या मसाल्यामध्ये गडबड झाली मग तुमचं पूर्ण लोणचं खराब होऊन जाईल, टेस्ट लागणार नाही, असं वेगळा स्मेल येतो, या सगळ्या गोष्टी होतात. बट ट्रस्ट मी, तुमचा फ्रेंड सर्कलमध्ये जर कोणी खानदेशी असेल त्याला एकदा लोणचं मागून बघा, खाऊन बघा. आहा, मजा येऊन जाते. आणि आईची जी प्रिपरेशन आहे, हे जे कलर करणं अँड ऑल, हे पुण्यासाठी आहे. सो आई, पप्पा आणि मी, आम्ही असे तिघं इकडनं परत जाणार आहेत पुण्याला. ते पुढे आपण गप्पा मारूच, पण आजचा ब्लॉग ऑल अबाउट घर, फॅमिली आणि सगळं. सो ही आहे एकदम शॉर्टमध्ये लोणचंची रेसिपी. तुमची आई पण असं सेम लोणचं बनवते का खानदेशवाला, किंवा तुमच्या घरी काही वेगळी पद्धत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, हे आई म्हणते पूर्ण. हे बघा, हे खालचं तेल दिसतंय, हे बघा आता भरलं ना ते, ते असं वरती येते, इथं येईल. बाकी तुम्ही बाजारातनं जे दुकानातनं लोणचं आणतात ते त्यांची वेगळी पद्धत असते, बट ह्या लोणचाची मजाच वेगळी. एकदम 5 स्टार आणि 10 स्टार हे लोणचं. आता कलर लागेल, ह्या सगळ्या गोष्टी पण चेंज होतील. आमचं बघा लहानपणीचा, आम्ही किती लहान लहान होतो यार. फोटो बघा तुम्ही. तर आम्ही तिघं भाऊ, हे बघा, आम्ही, प्रकाश दादा, गुड्डू दादा. इथून पुढे येऊ. आई म्हणत होती काहीतरी. अरे हे बघा, पसारा दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे नॉर्मल आहे, मी असं काही लपवणार नाही. हा पसारा बघा, पूर्ण कलरिंगचं काम चालू आहे. बघा इकडं पण दादा कलर करतात देवरूममध्ये. इकडं असंच राहील का? हा असंच राहील. फायनल झालं. हा फायनल झाला. हा येलो फायनल झाला. इकडं फायनल झाला आहे, ठीक आहे. हे तर बेसिक आहे. हे वरंडा, याच्याबद्दल मी आपल्या आधीचा ब्लॉगमध्ये पण बोललो की पुण्याला एवढं महाग घर घेतो पण हे नसतं आपल्या घरात. हा दुसरा रूम, इथं पण पसारा. हे बघा, तिकडचं सामान इकडं ठेवलं आहे. आमची परी दिदी भांडी खेळतीये. कशा गोलू आहे तू? हा, टँग 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 टँग. हा संसार आहे, ठीक आहे. किती परफेक्ट नियोजन आहे. हे सगळं नियोजन आणि या सगळ्या गोष्टी आईकडनं शिकायला भेटतील. खरा पसार आता इकडे आहे ह्या रूममध्ये. या क्या बात आहे. संसार.
सगळे घसून तिकडच्या रूम मध्ये इकडे ठेवलेले. एकदम साफसफाई पण चालू आहे, कलर पण चालू आहे. हे सगळं घरात चालू आहे म्हणून माझं ब्लॉग करणं पण पॉसिबल होत नव्हतं. माझं ऑफिसची कामं होती. रिंकू वहिनीसोबत प्रँक केला आहे मी एक. तुम्ही तो इंस्टाग्रामवर जाऊन बघा, नाहीतर इथे यूट्यूब शॉर्टला पण टाकून देईल मी. ठीक आहे. हे बघा वहिनी खिचडी बनवतात. वहिनी काय बोलायचं तुम्हाला 2 शब्द? काहीच नाही. आमच्या रिंकू वहिनी जास्त बोलतच नाही, एकदम सिम्पल सॉर्टेड. हे बघा कांद्याची खिचडी खायचा आधी आपण गोलूला घ्यायला जाऊया. बिकॉज मी गोलूमध्ये एवढे चेंजेस बघतोय ना, तर स्कूलला जाण्यासाठी एवढा जास्त एक्सायटेड असतो. ओ भाई साहब, आय वॉज लाईक एवढा एक्सायटेड तर मी अजिबात माझ्या आयुष्यात कधी नव्हतं. स्कूलला जायला, कॉलेजला जायला. पण आमचा गोलू इतका एक्सायटेड असतो ना. 1 वाजण्यात आला आहे. सो चला गोलूला घ्यायला जाऊयात. मी माझ्या एरियामध्ये असं पब्लिकमध्ये व्हिडिओ फर्स्ट टाइम शूट करणार आहे आणि माझ्यासोबत गोलूला घेण्यासाठी येते परी आणि मी चाललो गोलूला घ्यायला. का? कारण की मला गोलूची स्कूल माहिती नाही आहे, कारण की तो आत्ताच जायला लागला आहे. चला बघूयात त्याची स्कूल. आम्ही जिथे राहतो ना, सगळे घरं असे दिसतील तुम्हाला एकासारखे. नो अपार्टमेंट, नो मोठ्या बिल्डिंग्स आहेत. पण त्या दुसऱ्या एरियामध्ये, आमच्या एरियामध्ये सगळे घरं असे आहेत आणि सेम टू सेम. सगळ्यांना युनिक नंबर असतो बघा, 84, 85. अजून एक टर्न घेतला की गोलूची स्कूल येऊन जाईल. बट त्याच्या आधी हे माझ्यासाठी सरप्रायझिंग होतं. हे बघा ही स्कूल दिसते का तुम्हाला? ही पण एक स्कूल आहे. या विंडोज आहेत ना व्हाईट रेड, ही माझी स्कूल आहे ॲक्च्युली. पुढच्या साईडला मेन गेट आहे त्याचं, पण असं दिसलं मला जाताना, सो दाखवलं तुम्हाला. आणि बापरे जबरदस्त ऊन आहे, दिसत असेल बघा किती डेंजर घाम येतो मला. खूप जास्त नॉस्टॅल्जिया फील होतं मला. मग इथून दिसतंय का? आपण ट्राय करू. सेम ही माझी स्कूल आहे यार, काही चेंज झालेलं नाही आहे. हे बघा हा गेट आहे, इथून एंट्री होते. ठीक आहे, इथं मध्ये जातो आपण आणि माझी स्कूल. क्या बात आहे यार. मला वाटलं दुसरीकडे असेल, पण माझी स्कूल आणि गोलूची स्कूल जवळजवळ आहे. 15 वर्ष मी ह्या एरियामध्ये, या सोसायटीजमध्ये स्पेंड केले, पण काही चेंज झालेलं नाही. 15 वर्षात तर काय चेंज होऊन जातं आणि किती गोष्टी चेंज होऊन जातात. बट इथं काही तेवढं दिसत नाही. इथं तसंच आहे जे आधी होतं. फक्त ज्याचा 1 फ्लोअर असेल त्याचा 2रा फ्लोअर झाला आहे. बाकी असं खूप काही चेंज नाही झालं आहे. गोलू गोली मजा येते. हा हे बघा ही गोलूची स्कूल. गोली बघ मजा आली स्कूलमध्ये. गोलू सेम मी याच्यासारखा, अशीच खाकी पॅन्ट असायची आमची, असं शर्ट. भाई मला इतकं बरं वाटतं ना गोलूला घ्यायला आलो तर. गोलूचे फ्रेंड्स, गोलू हाय फाय. काय नाव आहे तुझं? उमेश. गोलूपेक्षा मोठे येते थोडे. ही जगातली बेस्ट फिलिंग आहे. ही जी फिलिंग आहे ना, परी, गोलू, अंकल, वन ऑफ द बेस्ट फिलिंग आहे. माझे जुने दिवस आठवले. सेम असंच अंगणवाडीमध्ये जायचो मी. फ्रीमध्ये आम्हाला सगळं खायला भेटायचं, प्यायला भेटायचं, मज्जा करायचो आम्ही. तसंच गोलू पण करतो. आणि गोलू एकमेव पोरगा आहे जो एकदम खुशीने जातो स्कूलमध्ये. अजिबात रडत नाही, काय नाही, मस्त मजा येते त्याला. गोलू पण आला रे बाय. गुड्डू दादा पण आला. मी वरती व्हिडिओ शूट करायला आलो होतो आणि वाजून गेलेत बघा, मी तुम्हाला दाखवतो. 7 वाजून 11 मिनटं झालेत. दादाची वाट बघत होतो. क्या खाणे का प्लॅन आहे अभि? ते लहान समोसे. सुरत एक खूप फेमस आहे खाऊगुल्या लोकांसाठी, तर खूप साऱ्या गोष्टी भेटतात. पण आपलं बेसिक पटकन जाऊन पटकन जर खायचं असेल तर समोसा, वडापाव, पाणीपुरी या सगळ्या गोष्टी तर लागू तेवढ्या आहेत. सो पटकन जाऊयात, काहीतरी घेऊन येऊ खायला, मग तेव्हा आपल्याला बरं वाटेल. येऊन गेलो आपण समोसे घेऊन. आणि बघा हे आपलं मस्त खाट बाहेर टाकून दिलं आहे. आणि हा आपला जो आहे ना चिलिंग एरिया आहे सगळा टेरेसवाला, हा आपला स्टोरेज रूम आहे, जिथं आपला एक्स्ट्राचा सगळं सामान आहे जो खाली काहीच लागत नाही किंवा खाली यूज करत नाही. यंग कपल रिंकू वहिनी आणि गुड्डू दादा, त्यांचा लग्नाचा वेळेस पोस्टर बनवलेले, ते पोस्टर अजून पण आहेत. भाई साहब किती वर्ष झाले. या पोस्टरची क्वालिटीला मानावं लागेल. गोलू आमच्या काय खाते? गोलू टमाटर. हे टमाटर आणि आमचे समोसे. हे बघा हे समोसे आणलेत आम्ही, छोटे समोसे. बसू आपण खाटवर, समोसे एन्जॉय करू. त्याच्यानंतर एवढी इन्स्पायरिंग स्टोरी ना, आता मी सांगतो. माझा एका लहानपणीचा मित्राला भेटलो, त्या स्टोरीवर आपण नंतर डिस्कशन करू. त्याच्या आधी आपण जरा पोटोबा करून घेऊ, बिकॉज खूप जास्त भूक लागली. 10 वाजून गेलेत. 10 वाजून 18 मिनटं, म्हणजे 10 वाजलेत 20 मिनटं पुढे आहे. जेवण वगैरे झालं आहे. आपण चालत आपल्या फेवरेट कॅफेला.
हा कॅफे सांगत होतो मी, तिथं आता मयूर आणि मी आहे, अजून आमचे काही मित्र येत आहे. पहिली गोष्ट म्हणजे चाय मुद्रा. एवढ्या प्रकारे तुम्ही हातात चहा धरून पिऊ शकतात. वी डोंट से हाय, वी से चाय, हा एक सिम्बॉल त्यांचा. आणि सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला पण एक क्वेश्चन आहे, याचा अर्थ काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे जे लिहिलं आहे ना यांनी, हे गुजरातीमध्ये लिहिलं आहे, पण मराठीमध्ये तुम्ही कमेंट करून जा, ठीक आहे. चौथी गोष्ट म्हणजे खूप सारे गेम्स. 1:15 वाजून गेला रात्रीचा. आत्ता आम्ही जस्ट आलो. मग अशी एक स्टोरी सांगणार होतो, जी माझा मित्राचा इथं गेलेलो मार्केटमध्ये गुड्डूदासोबत. ती स्टोरी म्हटलं व्हिडिओचा एंडिंगला सांगूया. जो माझा मित्र होता ज्याच्यासोबत गप्पा मारत होतो, जे लहानपणीचे म्हणजे कित्येक वर्ष, मी जेव्हा पण आमची स्कूल सुटायची, संध्याकाळचा टाईम व्हायचा, मी त्याच्याजवळ जायचो. तिथं मागे भिंत आहे, तो जिथं बसला ना त्याचं मागे एक भिंत आहे, मी तिथं बसायचो. कधी कधी मी त्याला हेल्प करायचो त्या भाजीचा याच्यात. मी भाजीचा बिझनेस पण केला आहे त्याच्यासोबत उभा राहून. वजन करून द्यायचं, ते पॅक करून द्यायचं, पैसे घ्यायचे, त्या सगळ्या गोष्टी पण केल्यात. पण बॅड लक असा की अनफॉर्च्युनेटली हा जो माझा मित्र आहे तो फेल झालेला 10thला. आणि मी लकीली, आय डोंट नो मी कसा पास झालेलो, बट देवाच्या कृपेने मी पास झालेलो. मी तिथून पुढे गेलो आणि तो तिथंच राहिला. असं अजून माझा एक दुसरा मित्र पण आहे, आम्ही तिघं होतो. त्यातनं ते दोघंही फेल झालेले आणि मी पास झालो, मी पुढे गेलो. आणि मी जेन्युनली सांगतो, मी माझी पूर्ण स्टोरी शेअर केलेली नाही अजून पण, ती माझ्या फॅमिलीला आणि त्या प्रकाश दादाला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. आपण म्हणतो ना, मी शून्यातनं खूप वरती आलो आहे. माझं शून्य नाही, मी खूप मी खूप मायनसमध्ये होतो. त्याचूड आज कुठपर्यंत आलो आहे ना, ते माझ्या मेहनतीने आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने तिथपर्यंत आलो आहे. बट मला कधी कधी असं वाटतं की हे सगळं कसं पॉसिबल झालं. सो तुम्ही पण सगळे करू शकता, जे लोक बघतायत ते. एवढं एक आहे की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनतीवर विश्वास ठेवा, बाकी ऑल सेट, ऑल गुड, ठीक आहे. बस एक छोटीशी स्टोरी शेअर करायची होती. अचानक मी गेलो, कारण की प्रत्येक वेळेस येतो तेव्हा मला कोणालाच भेटतात नाही. इथल्या मित्रांना घरीच असतो, घरच्यांना टाईम देत असतो. 4 दिवस कसे निघून जातात, आपण परत पुण्याला चालत जातो. पण आज मी त्याच साईडला गेलेलो, तिकडच्या एरियामध्ये गेलेलो, म्हणून त्याला पण भेटायला गेलो. तरी सगळे जुने दिवस आठवले. त्या सगळे मार्केटमधले जे लोक आहेत जुने, त्यांनी पण ओळखून घेतलं आणि ते पण म्हणायचे की अरे तू इथंच बसत राहायचा, याच्यासोबत असायचा, याला हेल्प करायचा आणि ते सगळं. बट असो, आपण ह्या व्हिडिओला इथंच एंड करूयात. आजचा दिवस एकदम मस्त होता. मी तरी पर्सनली खूप एन्जॉय केला शूट करताना आणि तुम्हाला लोकांना दाखवायला. सो येस, प्लीज डू सबस्क्राईब. अजून पण केलं नसेल तर एक कमेंट करून जा, एक लाईक करून जा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. तो घराचा पसारा काय करून ठेवलाय बा, म्हणजे का अचानक असंच का? मी येणार होतो तेव्हाच का माझ्या लहान दादाच्या दीपावलीहून लग्न करायचे त्याच्या. अरे भाई चलो भाई, काट.